अरे हो, रेणुकाताई आणि आईंना मदत करायला गेले असते. आज वटपौर्णिमा आहे ना. सॉरी, पण मी नाही परमिशन देऊ शकत तुला. हे बघ, तुला फक्त बसायची परवानगी आहे. आयदर बसायचं किंवा झोपायचं. चालणं किंवा कुठल्याही प्रकारचा ताण तुला झेपणार नाहीये. मला खरंच पूजा नाही करता येणार का? काय रे, काय झालं? इथे का घुटमळतोस? काय नाही, गॅस रिकामा व्हायची वाट बघतोय. ए, मी साबुदाण्याची खिचडी करते. माझा होऊ देत, मग देते गॅस. आणि तुला कशाला हवाय गॅस? घाई मला आहे, आम्हाला जायचंय पूजेला. हो, पण ते अर्पिता मॅडम तिकडे तर एकदा ठरलंय ना तिला पूजेसाठी घराबाहेर न्यायचं नाहीये म्हणून. मग कशाला तिच्या हट्टाच्या भरीला पडतोस तू? समीर, काय ऐकते मी? पूजेला का नेतोयस? डॉक्टरांनी काय सांगितलंय? एकतर आधीच पळून गेली होती, त्यात 4 तास खुडूक कोंबडीसारखी बसून होती. झेपणार आहे का तिला? हे बघ, नको तो व्याप नकोय मला समीर. अजिबात घेऊन जायचं नाही अर्पिताला पूजेसाठी. मी काय बोलतोय हे तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर मला काही बोलायचंच नाही. नकोच बोलूस तू. हे घ्या खिचडी. दही मिळणार नाही, कफ होतो. वटपौर्णिमा आहे म्हणून नको ते लाड करणार नाही मी तुमचे. तब्येत महत्वाची, कळलं? दही पाहिजे. आणि तू तुझ्या अर्पिता मॅडम साठी सुद्धा केली आहे खिचडी. घेऊन जा तिला, आणि तू सुद्धा खाऊन घे. पण त्याआधी मला एक काम आहे. काय? मला पातेलं दे ना. ते काय तिकडे नाही ग, हे नाही, मोठं पातेलं पाहिजे. खाली आहे बघ. काय करतोय का? काय माहित, तू आटप लवकर. पूजेला जाऊन आल्यानंतर ना खिचडी खाऊ. कधीपासून भूक लागली आहे. आता हे काय नवीनच चाललंय? काय माहित, कधी कधी काय वागतो ना अंदाजच येत नाही. जाऊ दे, त्या अर्पिताला पूजा करता येणार नाहीये ना, ह्यातच आनंद आहे. किती छान दिवस आहे आजचा. वडाची पूजा तर नाही करता येणार, पण छान आंघोळ करून निर्जळी उपवास करेन. नाही, पण डॉक्टरांनी सांगितलंय आंघोळ नाही, स्पंजिंग करावं लागेल. पण मी स्वतः कसं करू स्पंजिंग? निकूला बोलवते. गुड मॉर्निंग अर्पिता मॅडम. हे काय गरम पाणी कशासाठी? आवाज वटपौर्णिमा आहे ना, तुम्हाला आंघोळ करावीशी वाटणार, पण शक्य नाहीये ना ते, म्हणून मग हा मार्ग शोधून काढला. मस्त गरम पाण्याने स्पंजिंग करूया. तुम्ही
खरंच स्पंजिंग साठी आणलंय हे पाणी? हो. समीर, तुम्ही आधी माझ्या मनातले विचार ओळखायचात, पण आता मनात विचार येण्याआधीच तुम्हाला सगळं कळलेलं असतं का? चला. चला म्हणजे तुम्ही करणार आहात का? मग अहो नाही, मी करते माझ्या हाताने. अच्छा ठीक आहे, करा. फक्त करणार कसं ते सांगा मला. म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं स्पंजिंग कसं करतं? शक्य आहे का ते? हा, मी असे निकूला बोलवणारच होते. तिला मी फोन केला होता. ती आई आणि कल्याणी वहिनी बरोबर वडाची पूजा करायला गेली. 2 तास लागेल म्हणाली. हा, म्हणून म्हटलं मग त्यापेक्षा मीच करतो ना. अहो पण समीर, खूप छान वाटतंय तुम्ही हे सगळं बोलताय, पण खूप लाजही वाटते. काय करू? काही करू नका. एका क्षणाकरता असं समजा की मी तुमचा नवरा नाही, नर्स आहे. हं? हवं तर नर्सचा युनिफॉर्म घालून येऊ का? नाही, नको. अर्पिता मॅडम, तुम्ही काय म्हणालात? मला तुमच्या मनातलं कळतं. मग लाज नका ना वाटून घेऊ. आपण मित्र आहोत की नाही? आणि स्पंजिंग केल्यावर फ्रेश वाटेल तुम्हाला. खरंच सांगतोय. बरं, काही वेळासाठी मी नर्स आणि तुम्ही पेशंट. नो नवरा बायको. हं? सावकाश. बस 1-2 मिनिटं. लाजू नका, नर्स आहे मी आता.